नाशिकमधील लासलगावमधील विंचूर इथं कापड व्यापाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला। हल्लेखोराने पोटावर 3 वार केल्यामुळे व्यापारी गंभीर जखमी। व्यावसायिक भागीदारीमधून हल्ला झाल्याचा अंदाज। हिंगोलीमधील चोंडी परिसरामध्ये जिवंत मांडूळ सापाची तस्करी करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या दोघांवर कारवाई। आरोपींकडून जिवंत मांडूळ साप, एक दुचाकी जप्त। आरोपींना 2 दिवसांची वन कोठडी। अमरावती शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बाल गुन्हेगारीच्या प्रमाणांमध्ये सुद्धा वाढ। न कळत्या वयातच मुलांना भाईगिरीने पछाडल्याचं धक्कादायक वास्तव। मुलांना योग्य समुपदेशनाची गरज अनेकांकडून व्यक्त। पुणे पोलिसांकडून आंदेकर टोळीच्या समर्थकांवर कारवाई। इंस्टाग्राम अकाउंटवर आंदेकर टोळीचं समर्थन करत रील्स आणि स्टेटस ठेवणाऱ्या 5 आरोपींना अटक। वाशिमच्या कारंजा शहरामध्ये एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक। आरोपींकडून 2,36,000चं ड्रग्ज, वाहन असा 7,36,000चा मुद्देमाल जप्त।